किती धक्काबुक्की करतायत? बैठक वगैरे होणार का? बैठक वगैरे होणार का? तर आता काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्युपिटर रुग्णालयातून निघालेले आहेत। ते त्यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानी पुन्हा एकदा विश्रांतीसाठी जातील। फेरेंक्स का इशू था, लेकिन कुछ दिक्कत नहीं है। अभी डॉक्टर बताएंगे, डॉक्टर बताएंगे अभी। यस, थैंक यू चलो, तर चेकअपसाठी रुग्णालयात आलो होतो, प्रकृती उत्तम आहे असं रुग्णालयातून बाहेर पडताना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे। गेले काही दिवस त्यांना ताप येत होता, त्यांची प्रकृती ठीक नव्हती। ते दरेगावी असताना सुद्धा त्यांची प्रकृती ठीक नव्हती। तिथेही डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी केलेली होती। त्यानंतर ते थेट ठाण्यातल्या निवासस्थानी दाखल झालेले होते आणि तिथेही विश्रांतीचा सल्ला त्यांना देण्यात आलेला होता। आता अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपण घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, रुग्णालयातून निघून आता शिंदे नेमके कुठे जात आहेत? त्यांच्या पुन्हा एकदा ठाण्यातल्या निवासस्थानी जात आहेत का? काय नेमकं? मराठी मध्ये सांगायचं का हिंदी मध्ये? मराठी। साहिबाना थोड़ा बुखार आला होता, उसका इन्फेक्शन का तपास के लिए आए थे। MRI हो गया। MRI किया, क्या हाल है? हाँ, वीकनेस आला है, बराबर। अच्छा रिपोर्ट है, अच्छा रिपोर्ट हम ऐसा बता नहीं सकते। अच्छा रिपोर्ट है, काम कर सकते। देखा नहीं क्या, गए अभी काम पे। साहेब, सिटी स्कॅन, एक्सरे आणि एनटीचे टेस्ट केल्या गेल्या। काही मधल्या काळात 4-5 दिवस त्यांना आजारी होते, त्यामुळे कुठे थकवा जाणवलाय का आणि त्याच्याकरता चेकअप केला, रेग्युलर चेकअप होता? तुम्ही सांगा। बरोबर आहे, बरोबर आहे। तर ज्युपिटर रुग्णालयातनं आता शिंदे निघालेले आहेत। काळजीवाहू मुख्यमंत्री